आपल्या गावाचं मुख्य दैवत श्रीदेव आरेश्वर आणि आरेश्वर मंदिर, या मंदिरामध्ये बसल्यानंतर आपली उपदैवत ज्या ज्या ठिकाणी आहेत, गावाची एकंदर रचना आणि सगळी देवस्थानं कशा कशा प्रकारे आपल्याला इथे दिसतात, ही सगळी दैविक समृद्धी आम्ही शब्दामध्ये मांडण्याचा एक प्रयत्न केलेला आहे आणि ते तुमच्या समोर मांडतो आहे. बघा, तुम्हाला आवडलं तर कमेंट करा. धन्यवाद.
चौकडे हिरवेगार धरणीधर चौकडे हिरवेगार धरणीधर मधुनच गंगा वाहे निरंतर मधुनच